सुषमा, होय सुनंदा. सुनंदा, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकी भीती वाटते मला. कसली? माझ्या माणसांना गमावण्याची. माझ्या विचित्र वागण्याने मी त्यांना दुखावते. हीच माणसं मी गमावीन की काय अशी भीती वाटते मला. हे तुला समजते ना सुषमा? आता कसं वागायला हवं, कोणतं वागणं टाळायला हवं हे तुझं तूच ठरवायचंस. दर दिवशी ठरवते आता नीट वागायचं. पण शेवटी काहीतरी विचित्र आणि वेगळंच वागते मी. हे वेगळं वागणं ही कसं टाळायचं हे हे तूच ठरवू शकतेस. कसं? घरातल्या बाटल्या फोडू? त्यानं काय होणार आहे? तू घराबाहेर जाऊ शकतेस, बारमध्ये जाऊ शकतेस. स्वतःच्या मनावर ताबा ठेवणं हा एकच उपाय आहे त्यावर. इतकं सोपं आहे का ग? म्हणे मनावर ताबा ठेव. एखाद्या भांड्यावर झाकण ठेवणे इतपत सोपं वाटतं का ग तुला ते? हो, हे तितकंच सोपं आहे. अगं, मी मदत करेन तुला. आणि तू दारू पिण्यानं गमावशील अशी अशी भीती वाटते तुला? ती व्यक्ती कोण आहे? ताई? माझी ताई माझ्यावर कितीही रागवली ना, तरी ती मला आयुष्यात कधीही टाकणार नाही याची खात्री आहे मला. म्हणूनच मी मन मानेल तसं वागत आले. मग कोण? सनी. सनी. तो कॉलेजमध्ये शिकत असताना आमची मैत्री होती. ती मौज मजा करते. आता सनी परत माझ्या आयुष्यात आलाय. तेव्हा मी त्याला काय देते? दुःख, त्रास, मनस्ताप. आणि तरीही तो माझ्यापासून नातं तोडत नाहीये. असं मला कालपर्यंत वाटत होतं. म्हणजे काल काय झालं? खूप वाईट वागले मी काल. सुनंदा, माझ्या वागण्याची मलाच लाज वाटते. आणि तो सनी कसा वागला तुझ्याशी? त्याची सहनशक्ती संपली. त्याचे बरोबर आहे ग. सुनंदा, काल त्याने मला स्पष्ट सांगितलं, मी जर असंच वागले ना तर तो मला कायमचं सोडून जाईल. सुनंदा, मी त्याला प्रॉमिस केलं, यापुढे मी दारू पिणार नाही.
अगं अगं किती शहाण्यासारखी वागलीस तू सुषमा. आता एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा किंवा तुझ्या मनात दारू पिण्याचा विचार येईल तेव्हा सनीला आठव. क्षणभर थांब आणि आणि शांतपणे विचार कर, मला काय हवंय? दारूचा ग्लास की सनी? आणि ज्या दिवशी तू दारूचा ग्लास हातात घेशील त्या दिवशी तू सनीला कायमचा गमावशील. आता पुढे कसं वागायचं हे तुझं तूच ठरवायचंस. मी प्रयत्न करेन. सुषमा, विचार आणि कृती यामध्ये काही सेकंदाचा काळ जाऊ दे. मी जे काही तुला बोलले तू ते त्या काळात आठव. माझी पूर्ण खात्री आहे तू दारूला शिवणार नाहीस. मला खरंच जमेल? अगं जमवावंच लागेल. सुषमा, एक गोष्ट लक्षात ठेव, दारू तुला सोडणार नाही, तू दारूला सोडायचंस. नमस्कार. सलाम. सलाम. काय चाललंय? तुम्हाला जे दिसतंय तेच. हो काय? नाही, बरोबर आहे तुझं, पण एक पद्धत असते रे. कोणी जर विचारलं ना काय चाललंय तर आपण जे काय करतो तेच उत्तर द्यायचं. म्हणजे अभ्यास चाललाय, खेळतोय, कळलं? नाही कळलं. नाही? मोठी माणसं काय बोलतात ते कधी कधी कळतच नाही. का रे बाबा? मी ताई बरोबर बाजारात जातो, हा. समोरची बाई विचारते मार्केटिंग का. मार्केटिंग का? आता बाजार म्हणजे मार्केट, हो. मग मार्केटिंग का असं काय विचारतात? आपल्याला काय कळतच नाही बुवा. नाही, बरोबर आहे रे तुझं, बरोबर आहे. काय माहितीये का, अरे मोठी माणसं लहान मुलांसारखं डोकं चालवत नाहीत ना, मूर्ख असतात ना, म्हणून कळत नाही. मग काय मजेत ना? ताई कुठे गेली तुझी? ताई सुषमा ताई बरोबर. ती येईपर्यंत मी इथे बसलो तर चालेल? हो. प्रॉब्लेम नाही ना काय? कर ना अभ्यास कर. बंटी शेट, एक विचारू? विचारा. उत्तर देणार? ताई कशी आहे तुझी? ठीक आहे? ताई हो ठीक आहे. ठीक आहे, बर. माझ्याबद्दल काय बोलते का रे? काय माहित नाही बुवा. नाही. म्हणजे काय अशी रागावलेली वगैरे दिसते? माहित नाही. बर, एक निरोप देशील? काय? मी आलो होतो म्हणून सांगशील? हो. काय सांगशील? नेमकं सर येऊन गेले. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून एक सांगशील? हो. सांगायचं की सर सॉरी म्हणायला आले होते. अजून एक सांगशील? सांगायचं की सर म्हणत होते की त्यांनी तुमच्याशी असं वागायला नको होतं. सांगशील? हे ताईला खरंच सांगू? हो, सांगशील? थँक्यू. चालू दे अभ्यास. सलाम. सलाम. टाटा. बाय. येतो. मोठी माणसं काय बोलतात काय कळतच नाही. हॅलो, हे बघा, ती फाईल मला अर्जंटली शोधून माझ्याकडे पाठवून द्या. आणि थोडा वेळ मला कोणाचाही फोन नको आहे, समजलं? ओके. बोला सुधाबाई, काय म्हणताय? ठीक आहे. तुम्ही काही चहा कॉफी वगैरे घेणार? नाही, मला काहीच नको, थँक्यू. बरं, ठीक आहे. बोला. साहेब, आपण मला मंत्रिपदाची ऑफर दिली त्याबद्दल आपले आभार. पण
मी हे मंत्रीपद स्वीकारू शकत नाही. काय म्हणालात? माझ्या कानावर विश्वास बसत नाहीये. आय एम सॉरी, पण इट्स ओके, बट ॲक्च्युली इट्स नॉट ओके. द लॉस इज अवर्स. बाय द वे, मला ह्याचं कारण समजू शकेल? म्हणजे मंत्रिपदाचं चॅलेंज स्वीकारायला मला नक्कीच आवडलं असतं, पण मी मंत्री झाले तर मला माझ्या घरासाठी वेळ नाही देता येणार. हो, पण महाराष्ट्र राज्याच्या तुलनेनं तुमच्या घराची जबाबदारी खूप छोटी आहे. हो, त्यासाठी अशी संधी दवडणं म्हणजे वेडेपणा असेलही जगाच्या दृष्टीने, पण मला तो वेडेपणा नाही वाटत. म्हणजे घराची जबाबदारी ही कमी असेलही, पण तितकीच महत्त्वाची आहे. बोला ना. नाही म्हणजे आपला काही फारसा परिचय नाही आहे, पण तरीसुद्धा मला काही बोलावंसं वाटतंय, म्हणून म्हणजे आपला काही गैरसमज होऊ नये माझ्याबद्दल, म्हणून जरा स्पष्टीकरण द्यावंसं वाटतंय. साहेब, मला 3 मुली, वयवर्ष 7, 17 आणि 20. मुलींचे वडील अमेरिकेत असतात, त्यामुळे आई आणि वडील अशी दुहेरी भूमिका मी करते. कधीकधी या भूमिकेमध्ये माझा तोल जातो, संयम जातो. या भूमिकेचं गांभीर्य विसरायला होतं, आणि म्हणूनच की काय मध्यंतरी माझ्या मोठ्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माझ्यातल्या आईला फार मोठा धक्का होता साहेब, आणि तेव्हापासूनच ठरवलं की आपण आपल्या मुलींपासून, आपल्या घरापासून दूर जाता कामा नये. माझ्या इतर करिअरपेक्षा सुद्धा जबाबदार आईची करिअर ही मला जास्त महत्त्वाची वाटते, आणि ते सांभाळून मला जे काय करता येईल तेवढं मला करायचंय. आणि म्हणूनच मी हे मंत्रिपद नाही स्वीकारू शकत. अभिनंदन चांगली आई असल्याबद्दल. ते खरंच मनापासून बोलतोय मी. हे समाजाला चांगल्या मंत्र्याबरोबरच चांगल्या आईची जास्त गरज आहे. मी तुमच्या विचाराचा मान राखतो. थँक्यू. साहेब, आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे. बोला. हे मंत्रिपद नाकारण्याचं आणखीनही एक कारण आहे. सत्तेच्या राजकारणाला लागलेली कीड. माझ्या स्वभावाच्या बाईला हे सगळं मानवलं नसतं, पण तरीसुद्धा राजकारणापासून दूर राहून शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण आडवं न येता मला या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. आणि तशी जर संधी मला मिळाली तर घर आणि करिअर हे दोन्ही सांभाळून मी ही जबाबदारी पार पाडू शकेन. मला जे मनात आलं ते मी उत्स्फूर्तपणे बोलून गेले. म्हणजे तुम्ही माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच आपले आभार मानते. म्हणजे कदाचित मी वेड्यासारखं काही बोलले असेन तर प्लीज मला माफ करा. माफी कसली मागताय? तुमची सूचना खूप छान आहे, व्यवहारी आहे. पण एक मात्र नक्की सांगतो, तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. मला सुद्धा तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. थँक्यू. येऊ मी? या. अनु, मी आज तुला एक गोष्ट सांगितली तर ती तुला खरी वाटेल. मी आहे ना आज इथे तुझ्या आईचं कौतुक करायला आलेलो नाहीये, मी तिचा निषेध करायला आलेलो आहे. निषेध? हे काय नवीनच आणखीन? अक्का, सुधाना म्हणे सीएम न दिलेली मंत्रिपदाची ऑफर नाकारली. खरंय? खरं पण आहे आणि बरं पण आहे.
अरे मंत्री झाल्यावर तिची कामं वाढतील. आधीच काय कामाचे व्याप कमी आहेत? आई शपथ, तुम्ही लोक ना ग्रेट आहात, ग्रेट. काय झालं? अरे तुम्ही घरच्या लोकांनी तिला पाठिंबा द्यायचा का खोटा बागुलभाव दाखवायचा? मी पाठिंबा दिला होता. मग तू मंत्री झालंच पाहिजे असं सांगितलं होतं, हा, पण ती नाही म्हणाली आणि मग आजी फिरली. आता एक्सपर्ट आहेत फिरण्यात. फिरली काय फिरली? माझं तुमच्यासारखं नाहीये. माझ्या डोक्यात अनेक गोष्टी असतात. ते आई म्हणाली की मंत्री होणार आहे तेव्हा मला पण आनंद झाला होता. पण जेव्हा ती म्हणाली की त्यामुळे माझं घराकडे दुर्लक्ष होईल, तेही मला पटलं. याला ना बोटचेपेपणा म्हणतात, तेही मला पटलं. अरे माझा चान्स घालवला ना तुम्ही. कसला? गल्ली बोळात फिरलो असतो. आपली मैत्रीण आहे ना, शिक्षण मंत्री आहे. युजलेस. हसता काय? तुला तिला आधी भेटायला हवं होतं. नाही नाही, काय फरक पडला असता? ही मास्तरीण आहे ना, पहिल्यापासून मुलखाची स्वतःच खरं करणारी. माझं काय ऐकलं असतं तिनं? पण आता हा मी जो निषेध करतोय ना, तो पोचवा तिच्यापर्यंत. तिकडे बोट चेपेपणा करू नका. काय पोचवणार आहे? हा. चहा पी. मान नको तुझा चहा. अरे? अख्ख्या रत्नागिरीचं नाव खराब केलं होतं. बाजला. काय माणूस आहे हा. कुणाचे राग कुणाला काढतोय. पी. कोण आहे? मी आहे. आई, काय चाललंय? शोधते काय? तुझ्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स. पेपर? आता मी झोपलो असताना इतक्या सकाळी शोधायची गरज आहे का? सकाळ? युवराज, सकाळ केव्हा संपली? 11:30 वाजलेत. वाजू दे 11:30. दुपारी शोधले असते तर नसते चाललं का? रात्री 1:30 वाजता शूटिंग पॅकअप करून घरी आलोय मी. झोपता झोपता 2-2:30 झाले. होय रे बाबा, पण मला पेपर्स आत्ताच हवेत. तुझ्या मनात काय चालू आहे मला सांगशील का? उगाच पोळी सोडवण्याच्या मूडमध्ये मी नाहीये. तुझ्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स मी फाडून टाकणार आहे. काय? डोकं बिकं फिरलं नाही ना तुझं? नाही, अगदी व्यवस्थित विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय. हे बघ वीरू, प्रीती एवढी लाघवी मुलगी आहे. बायको म्हणून दुसरी कोण तुला मिळणार आहे का? आई पण म्हणूनच हे लाजीरवाणं कॉन्ट्रॅक्ट मी फाडून टाकणार आहे. अरे 1 वर्षानंतर तिने कुठे जायचं रे? कोण आहे तिला? एक मिनिट. काय चाललंय तुझं? तिला गरज होती तशी आपल्यालाही गरज होती म्हणून आपण हे कॉन्ट्रॅक्ट केलं. कोणीही कोणावर उपकार केलेला नाहीये. हे बघ वीरू, ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट आपण तिच्याशी केलं ना, तेव्हा तिची आपली ओळख नव्हती. पण ती आता इथे येते, आपल्याबरोबर राहते. माझंच नाही तर तुझं सुद्धा प्रेमाने करते. आता आपण तिला माणूस म्हणून नको का वागवायला? आई, आधीच माझ्या डोक्याला 1000 ताप आहेत. त्यात हे विकतचं दुखणं कशाला? वीरू, खरंच विकतचं दुखणं आहे हे. तू वाटेल ते बोलू नकोस हं? मी ऐकून घेणार नाही. आई, तू ऐकून घे किंवा नको घेऊ, मी तुला शेवटचं सांगतोय. तुझं हे नाटक थांबव. तुला जरी ती सून म्हणून आवडत असली ना, तरी बायको म्हणून मी तिचा विचार करू शकत नाही. सुषमा, खूप छान दिसतेस तू. खरंच म्हणजे आरशात बघितलं नाही स्वतःला? बघितलं ग, मग पण तुझ्या डोळ्याने पाहणं आणि माझ्या डोळ्याने पाहणं यात फरक आहे ना? काहीही फरक नाहीये. जे छान असतं ना ते छानच दिसतं. आणखीन एक सांगू? नाही म्हणजे तुला मी अनेक गोष्टी सांगितल्या आजपर्यंत, पण ताई, पूर्वीचं दळण दळू नकोस. तुला आत्ता काय वाटतंय ना ते आत्ताच बोल. साडी तू खूप छान दिसतेस एवढंच मला सांगायचं. अधूनमधून साडी नेसत जा. इतकंच? तुझं बोलणं मी ऐकलं आणि मला पटलं देखील. खुश? मी एक सांगू? ताई, तू मंत्रीपद नाकारलंस. मला खूप आवडलं. अभिनंदन. थँक्यू.
तुझा खूप अभिमान वाटतो मला. ताई, साधारणतः लोक ना प्रत्येक गोष्टी मागे धावत असतात. खूप हव्यास असतो, प्रत्येक गोष्टीचा हव्यास असतो आणि ते मिळवण्यासाठी खोटं वागत असतात, वाटेल तसं वागत असतात. पण तू मानाने आलेलं निमंत्रण देखील नाकारलंस. ताई, या मंत्रिपदाबरोबर येणारा पैसा, मान सन्मान यापैकी कुठल्याच गोष्टीचा तुला मोह नाही का ग? नाही असं कसं म्हणू? अगं मीही माणूसच आहे. आता कॉलेजचं प्रिन्सिपल हे पद मी स्वीकारलंच ना. पण मंत्री होणं म्हणजे सुळावरची पोळी आहे. आजच्या जगात राजकारणी माणसांना आपल्या तत्वांची फारकत घेतल्याशिवाय जगताच येणार नाही. आपण बघतो ना आजूबाजूला. आणि म्हणून मला मंत्री नाही व्हायचंय. आणि दुसरं कारण म्हणजे मला माझ्या मुलींकडे दुर्लक्ष नाही करायचंय. माझ्या घरापासून मला दूर नाही जायचंय. म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि म्हणूनच मला तुझा खूप अभिमान वाटतो. पुरे 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 झाली माझी स्तुती. गोड गोड बोलून ना माझं वजन वाढेल. आणि आता आणखीन वजन वाढलेलं मला तरी नाही चालणार. गोड बोलण्याने वजन वाढलेलं तुला चालणार नाही ना. गोड खाल्ल्यानंतर वजन वाढलं तरी चालेल. आपण आकांक्षा अनुष्काला देऊया. अजिबात नाही. तू नको नको व्हेरी गुड. मला नको. अजं का तुझी बिगार बिघडेल म्हणून जाणे खा खा.